ही बघा, लुई विटॉनची रिक्षासारखी दिसणारी बॅग, किंमत तब्बल 33 लाख. ऐकूनच आश्चर्य वाटलं ना? पण इथेच खरी कमाल आहे, कारण हे आहे अफलातून मार्केटिंग. बलेन्सियागाने कचऱ्याची बॅग 1,40,000त विक्रीसाठी आणली आणि ती सोल्ड आउट झाली. लुई विटॉननं यापूर्वी 2021 मध्ये विमानसारखं दिसणारा बॅग 30 लाखात विकलं. आता तुम्ही म्हणाल, हे खरंच कोण आणि का घेतं? इथे मुद्दा प्रॉडक्ट विकण्याचा नसतोच हो. हे सगळं चालतं कंपनीच्या मार्केटिंगसाठी. असं काहीतरी वेगळं आणि अजब केलं की लोक व्हॉट्सॲप, इन्स्टा, फेसबुक सगळीकडे बोलायला लागतात, मीम्स बनवतात, चर्चा करतात, न्यूज चॅनलसुद्धा दाखवतात. मग काय, कोट्यावधींचं फुकटात मार्केटिंग. आपल्या गल्लीबोळात दिसणारी ही रिक्षा, त्याचाच वापर आता हे मल्टीनॅशनल ब्रँड्स स्वतःच्या ब्रँडिंगसाठी करतायत. का? कारण त्यांना माहीत आहे, भारत जगातला सगळ्यात मोठा मार्केट आहे. प्रश्न एकच, हे लोक आपल्या गोष्टींना ब्रँडिंगमध्ये वापरतात, पण आपण कधी स्वतःच आपल्या गोष्टींचं ब्रँडिंग करणार? कमेंटमध्ये सांगा तुमचं मत. आणि तुमच्या गावातमध्ये, शहरामध्ये अशी कोणती वस्तू आहे ज्याचं ब्रँडिंग झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय?